राज्य के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार के निधन से पूरे महाराष्ट्र में शोक की लहर है। उनके असामयिक निधन से राजनीतिक जगत गहरे सदमे में है। इसी क्रम में गोंदिया में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता एवं सांसद प्रफुल्ल पटेल के कार्यालय में शोक सभा का आयोजन कर स्वर्गीय अजित दादा पवार को श्रद्धांजलि अर्पित की गई। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व विधायक राजेंद्र जैन ने स्वर्गीय अजित दादा पवार के प्रति अपनी भावनाएं व्यक्त कीं। उन्होंने कहा कि अजित दादा का गोंदिया भंडारा जिले से विशेष लगाव था और क्षेत्र के विकास के लिए उन्होंने हमेशा सहयोग दिया। श्रद्धांजलि सभा में उपस्थित सभी नेताओं और कार्यकर्ताओं ने 2 मिनट का मौन रखकर दिवंगत नेता को नमन किया। इस कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गुट के पदाधिकारी, नेता तथा बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये जे दुःखद निधन झाला ते अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि आमच्यासाठी, राज्यासाठी एक लोकप्रिय नेते म्हणून अजितदादाचे दुःखद निधन, असामायिक दुःखद निधन हे राज्याची, देशाची अपूर्णीय क्षती आहे आणि शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही। आम्ही सर्व लोक इतके दुःखी आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं अजितदादा काम करत होते आणि गोंदिया भंडारा जिल्ह्यावर ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेम होता, आमच्यासाठी एक अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। शब्दामध्ये काही बोलता येत नाही। आणि आज सकाळी जसं आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांशी बोलणं झाला आणि ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या दुःखात ते बोलले आणि त्यांनी सांगितलं की राजेंद्र मी बारामतीला जात आहे, असा ह्या दुःखद वातावरणामध्ये याच्यापेक्षा इतकाच बोलू शकतो की आदरणीय अजितदादा त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो आणि त्यांच्याबरोबर या विमान हादसामध्ये ज्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यांना पण आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो।